कुठेपर्यंत आलो होतो आपण काल? कॅल्क्युलेशन पर्यंत आलो होतो ना? कॅल्क्युलेशन हे सगळं झालंय आपलं. मॅम प्रोग्राम पाहत होतो. हा तेच ना, त्याचं कॅल्क्युलेशन पाहत होतो आपण. बरोबर आहे ना, प्रोग्रामचं कॅल्क्युलेशन पाहत होतो. का हे कॅल्क्युलेशन पण झालं होतं आपलं? नाही झालं ना? झालं असलं तरी ते परत एकदा घेऊ आपण. एक येत आहेत. 2 मिनिटं बघू अजून येतात का कोणी. आपले नेहमीचे 11 लोक आहेत ना? ओके. सो रोहित पण आलेले दिसते. हॅलो रोहित. हा मॅम. तू ते काही ऍडमिशनचं विचारलं होतं ना मला? हो मॅम, मी त्या मुलाला सांगितलं, तू बोललाय जातो कॉलेजवरती 11 किंवा 12 वाजेपर्यंत. ऐक ना, त्याला सांग ना, काय आहे माहितीये का, फॉर्म भरायची तारीख 5 तारखेपर्यंत आहे आणि आपल्या कॉलेजला 2 तारखेपर्यंतच आहे. त्यामुळे आता तो ऍडमिशन घेणार, त्याची एलिजिबिलिटी व्हायला पाहिजे. ते सगळं व्हायला पाहिजे. आता माहिती नाही ते कसं, ऑफिसमध्ये विचारावं लागेल. ठीक आहे मॅम, तरी सांगतो त्याला तुम्हाला भेटा म्हणून आधी, मग ते हे करेल. हा चालेल चालेल. ओके हो मॅम. चालतंय. ओके. सो we will start with the program. Write a C program. तुमची अटेंडन्स आधी ठेवते. Write a C program to toggle P1.3 continuously every 30 milliseconds. Okay. Use timer 0 as 16-bit timer mode. 16-bit timer mode means mode 1. Okay. And crystal frequency is given to you, that is 12 megahertz. Okay. So what is asked in the program? You have to toggle bit number 3 of port number 1 continuously every 30 milliseconds. So if you do like this, then what you will obtain at P 1.3, you will get a square wave. You will get a square wave like this. You are going to toggle it, isn't it? That means for 30 milliseconds, it will be logic 1. For 30 milliseconds, it will be logic 0, like this. That means this duration will be of 30 milliseconds. And this duration is also of 30 milliseconds. Okay. So if you consider time period of this square wave, which is generated at that port pin, it will be 60 milliseconds. So 60 milliseconds, if you have time period 60 milliseconds, then you can find out its frequency. How you are going to find out the frequency? F will be equal to 1 upon 60 milliseconds. And 60 millisecond means how many seconds? 60 into 10 to the power of -3. Okay. So that means 1000 divided by 1000 divided by 60. किती येते ही व्हॅल्यू सांगा बरं जरा मला. 1000 upon 60. सांगा कॅल्क्युलेट करून. 6 एके 6 उरले 4 6 6 36 हो की नाही. 16.66 हर्ट्ज अशी काहीतरी येईल. ओके. So waveform of this frequency will be generated at that particular port pin. Okay. कोण आलंय?
हे लक्षात आलं का आता मी काय लिहिलं ते? आलं का सांगा लक्षात मुलांनो? बोला म्हणजे मला कळेल समजतं न समजतं. काय लिहिलं होतं ते समजलं होतं का? आपल्याला P1.3 कंटिन्युअसली एव्हरी 30 मिली सेकंदला टॉगल करायचंय, कंटिन्युअसली करायचंय. म्हणजे मग काय होणार 0 1 0 1 0 1 30 मिली सेकंद साठी 0 30 मिली सेकंद साठी असं म्हणजे स्क्वेअर वेव्ह जनरेट होईल आणि मग त्याची फ्रिक्वेन्सी आपण काढली तशी असेल. आता त्याचा या कॅल्क्युलेशनशी काही संबंध नाही बरं का. आता कॅल्क्युलेशन जे आहे ते काय करायचंय की टायमर मध्ये इनिशियल काउंट किती लोड करायचा हा टाइम डिले जनरेट करण्यासाठी. कोणता टाइम डिले जनरेट करण्यासाठी? 30 मिली सेकंदचा टाइम डिले जनरेट करण्यासाठी किती काउंट तुमच्या टायमर मध्ये टाकला पाहिजे. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला असा आहे बघा. सुरुवातीला काय करायचं तुम्हाला टायमर युनिटची क्लॉक फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तुम्हाला दिलेली कशाची आहे? क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी किती आहे? 12 मेगाहर्ट्झ. मग तुम्हाला काय काढायचंय? क्लॉक फ्रिक्वेन्सी ऑफ द टायमर युनिट. हाऊ यू आर गोइंग टू फाइंड इट आउट? The clock frequency of the timer unit is generally divided by 12. 8051 मध्ये काय असतं? It is divided by 12 to that of your crystal frequency. म्हणजे अगोदर तुम्ही काय काढून घ्यायचंय? क्लॉक फ्रिक्वेन्सी ऑफ द टायमर युनिट विच इज इक्वल टू क्रिस्टल फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय 12. म्हणजे हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. क्लॉक फ्रिक्वेन्सी ऑफ टायमर युनिट इज इक्वल टू क्रिस्टल फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय 12. So in our case, crystal frequency is 12 megahertz. So if you divide it by 12, you will get 1 into 10 to the power of 6 hertz. Okay, so 1 megahertz. The clock frequency of timer unit in our case is 1 megahertz. Okay, now what we are going to find out? We are going to find out the time delay of the clock. Time delay of the clock. आता इथे हे चुकून 1 2 झालंय, इथे 2 नाही पाहिजे. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, आता क्लॉकचा टाइम डिले काढायचा म्हणजे काय? ही फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या इनवर्स घ्यायचा. म्हणजे टायमर युनिटची फ्रिक्वेन्सी जर तुम्ही त्याला FT ने इंडिकेट केलं तर युअर टाइम पिरियड TT, this TT will be equal to 1 upon FT. 1 upon FT. 1 upon FT. Okay, so now we calculated 1 divided by 1 into 10 to the power of plus 6. So if it goes to the numerator, then it will become 1 into 10 to the power of minus 6 second. That means it will be 1 microsecond. Okay, so keep it in second only. That will be easy for calculation. Okay, now next thing, next formula that you should remember is what you are going to find out the number of clock pulses required to provide the delay. So in order to find these number of clock pulses required to provide a particular delay, it must be calculated as the desired time delay divided by time delay of the clock which is given to the timer unit. Okay, so in our case the time delay, desired time delay is 30 milliseconds. So convert it into second. 30 into 10 to the power of minus 3 divided by time delay of the timer unit. It is 1 into 10 to the power of minus 6. If you calculate this, okay, so this will go to numerator. It will become 10 to the power of plus 6. So 10 to the power 3 plus 6, that means it will be 10 to the power plus 3. So the result will be 30,000 clock pulses. The number of clock pulses required to provide 30 millisecond delay is 30 clock pulse, 30,000 clock pulses. Okay, so now we are going to find out value to be loaded into the resistor. So value to be loaded into the resistor must be calculated by subtracting
these number of clock pulses from the maximum number of clock pulses. Okay, so as this is 16-bit register, 2 to the power of 16 is equal to 65536. This much number of clock pulses are total clock pulses. So this will be your final count. So that final count must be subtracted. This 30,000 must be subtracted from this final count. This is fixed. This is always fixed. Only what changes is the number of clock pulses required to delay. So 65536 minus 30,000. So you will get it as 35536. So this is in decimal. This is in decimal. So you have to convert this into hexadecimal. तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये हेक्साडेसिमल कन्व्हर्शनचं फंक्शन आहे. ते कॅल्क्युलेटर मधलं वापरून डायरेक्टली कन्वर्ट करायचं, नाही तर एवढी मोठी व्हॅल्यू कन्वर्ट करत बसायला खूप वेळ जातो. ओके, तर कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही ते फंक्शन हेक्सचं फंक्शन वापरून डेसिमल नंबर द्यायचा, हेक्सचं फंक्शन वापरायचं, तर लगेच हे हेक्साडेसिमल व्हॅल्यू तुम्हाला तिथे मिळेल सायंटिफिक कॅल्क्युलेटर मध्ये. ठीक आहे, हे लक्षात आलं का तुमच्या? आपण आता काय काढलं की टायमर रेजिस्टर मध्ये काउंट किती टाकायचा, ह्या काउंट पासून सुरुवात होऊन तो 0 पर्यंत जाणार, सॉरी FF पर्यंत जाणार, आणि FF ला गेल्यावरती तो काय होणार, मग 0 होणार, म्हणजे तो ओव्हरफ्लो होणार. असं आहे ते. मग पुन्हा इनिशियल काउंट लोड होणार आणि मग ते असं रिपीट होत राहील. ओके, तर अशा प्रकारे हे काय आहे, इनिशियल काउंट जो टाकायचा असतो रेजिस्टर मध्ये पर्टिक्युलर डिले निर्माण करण्यासाठी, त्याच्यासाठी ही पूर्ण स्टेप्स सगळे फॉलो केले पाहिजेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आधी तुम्हाला क्रिस्टल फ्रिक्वेन्सी दिलेली असेल, मग तुम्हाला टायमर युनिटची क्लॉक फ्रिक्वेन्सी काढायची आहे, क्रिस्टल फ्रिक्वेन्सीला 12 ने डिवाइड करायचं, मग काय करायचं, ती येईल ती फ्रिक्वेन्सी येईल, त्याचा टाइम पिरियड काढायचा, तो 1 फ्रिक्वेन्सी असतो, त्यामुळे ते काय येईल ते सेकंड मध्ये करायचं. मग नंबर ऑफ क्लॉक पल्सेस रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड डिले हे कसं काढायचं, की आपला जो डिझायर्ड टाइम डिले आहे तो सेकंड मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आणि त्याला टायमरच्या टाइम डिलेनं डिवाइड करायचं. मग नंबर ऑफ क्लॉक पल्सेस तुम्हाला मिळतील. आणि मग व्हॅल्यू टू बी लोडेड इन द रेजिस्टर काय करायचं, हा जो तुमचा मॅक्सिमम काउंट आहे त्याच्यामधून आलेले नंबर ऑफ क्लॉक पल्सेस वजा करायचे, म्हणजे तुम्हाला तुमचा इनिशियल काउंट मिळेल. आणि आलेला इनिशियल काउंट हा डेसिमल मध्ये असेल, त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला हेक्साडेसिमल मध्ये करावं लागेल. ओके, आता टायमर रेजिस्टर जो आहे तो तुमचा काय असणार आहे, तो TH आणि TX, TH आणि सॉरी TL. तर ह्यातली एक व्हॅल्यू जी आहे, एक बाईट जो आहे तो TH मध्ये लोड करायचा आहे आणि दुसरा जो बाईट आहे तो TL मध्ये लोड करायचा आहे. हे लक्षात ठेवा. हे लक्षात आलं का इथपर्यंत? काय शंका असेल तर विचारा. मॅम टोटल क्लॉक पल्स ते 65536 आहे ना? ते 2 to the power 16 आहे. मॅक्झिमम काउंट, पॉसिबल काउंट कुठपर्यंत जाईल आपला, 0 पासून सुरू होईल तो 65535 पर्यंत जाईल आणि मग 0th काउंट पण आपल्याला धरायचंय की नाही, त्यामुळे 65536 एवढे नंबर ऑफ काउंट होतील ते मॅक्झिमम काउंट, कारण आपला टायमर रेजिस्टर हा 16-बिट रेजिस्टर आहे. समजलं का? हा मॅम हा, आता ते हा TH बोला. आणि TL मध्ये ते 8AD0 ते TH आणि TL मध्ये हो, हो. ते टायमर कसा वर्क होतो, की टायमर रेजिस्टर मध्ये जो तुम्ही काउंट टाकता तो काउंट तो इन्क्रीमेंट करत जातो स्टार्ट केल्यावरती, आणि मग तो काय करतो की तो मॅक्झिमम पर्यंत जातो आणि पुन्हा रोल ओव्हर होतो. अशा पद्धतीने तो टाइम डिले जनरेट करत असतो, त्यामुळे तो लोड करावा लागतो त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? टायमर युनिट मध्ये टायमर रेजिस्टर असतो आणि तो टायमर रेजिस्टर वापरूनच डिले जनरेट केला जातो.
तो टायमर रेजिस्टर ऍक्च्युली काय होतो, इन्क्रिमेंट होत जातो टाइम डिले जनरेट करण्यासाठी. म्हणून आपल्याला किती क्लॉक पल्सेस लागतील तेवढा टाइम डिले जनरेट करण्यासाठी हे आपण काढलं ना इथे. असं आहे. त्यामुळे मग ते 30,000 क्लॉक पल्सेस होण्यासाठी FF ला जाईपर्यंत आपल्याला हा काउंट, इनिशियल काउंट किती लोड करायचा, 0 करून नाही चालणार ना. इनिशियल काउंट किती लोड करायचा हा काढावा लागेल. मग तो मॅक्सिमम मधून किती क्लॉक पल्स लागतील हे वजा करून तो काढायचा. मग तो येतो 35536 या केसमध्ये. आणि मग त्याचं हेक्स मध्ये कन्व्हर्शन करायचं आणि मग तो टायमर रेजिस्टर मध्ये लोड करायचा. कारण तो लोड तो इंडिकेटच काय करतो की तुमचा टाइम डिले किती आहे. या केसमध्ये 30 मिली सेकंड. 30 मिली सेकंड साठी हा काउंट इतका आहे. आता ते जर 60 मिली सेकंद असेल तर बदलेल तो काउंट. आलं लक्षात? हो मॅम. ओके. आता पुढे प्रोग्रामला जाऊ. प्रोग्राम एकदम सोपा असतो. प्रोग्राम मध्ये काही हे नाही. आता बघा परत एकदा स्टेटमेंट वाचा. ते स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय त्यांनी बघा. अरे काय झालं, स्टॉप झालं का? आता कोणतरी आलंय पण ना. स्क्रीन. आता इथे पुन्हा एकदा आपण काय बघूया, स्टेटमेंट बघूया. आता त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय म्हटलंय, यूज टायमर 0 ऍट 16 बिट टायमर मोड. 16 बिट टायमर मोड म्हणजे मोड 1. कुठला मोड असतो हा? मोड 1. ओके. मोड 0 म्हणजे 13 बिट. मोड 2 म्हणजे 8 बिट ऑटो रिलोड असं आहे ते. ओके. तर आपल्याला टायमर 0 हा मोड 1 मध्ये वापरायचा आहे आणि तो वापरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, टीमॉड रेजिस्टर वापरावा लागेल. आणि मग टीमॉड रेजिस्टरचं स्ट्रक्चर बघून हा मोड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मी मागं पुन्हा एकदा स्ट्रक्चर साठी जाते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टीमॉड रेजिस्टरचं स्ट्रक्चर हे बघा, हे तुमचं टीमॉड रेजिस्टरचं स्ट्रक्चर आहे. ओके. आता आपल्याला करायचं काय आहे बघा, टायमर 1 वापरायचं काय आपल्याला नाही. त्यामुळे हे काय करून टाकायचं, हे सगळं 0 करून टाकायचं. टायमर 1 नाही वापरायचं आपल्याला. ओके. हा तुमचा टीमॉड रेजिस्टरचा स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर तुम्ही टायमर 0 वापरणार म्हणजे इथले बिट्स आपण सिलेक्ट करणार. आता ह्याच्यातला जो गेट आहे तो 0 करायचा आहे आपल्याला. कारण का, आपण टायमर हा सॉफ्टवेअर कंट्रोल करणार आहे, हार्डवेअर कंट्रोल नाहीये. त्यामुळे गेट हा 0 करायचा. आता C/T असतं, हे ऍक्च्युअली T असतं. ओके. तर C/T म्हणजे ह्यातला टायमर सिलेक्ट करायचा आहे आपल्याला, काउंटर नाही. त्यामुळे हा पण 0 करायचा. ओके. आणि आपला मोड नंबर कुठला आहे, 1. 16 बिट टायमर मोड. ओके. त्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 1. त्यामुळे इथे 0 1 म्हणजे बायनरी मध्ये जर हे तुम्ही कन्सिडर केलं 0 0 0 0 0 0 0 1 असं येईल. पण ह्याचंच हेक्साडेसिमल व्हर्जन लिहायचं इथे. ते काय होईल, हा होईल 0 आणि हा होईल 1. म्हणजे टीमॉड मध्ये तुम्हाला काय काउंट टाकला पाहिजे, 0 1 हेक्साडेसिमल. म्हणजे काय होईल, तुमचा टायमर 0 मोड 1 मध्ये सिलेक्ट होईल. ओके. म्हणजे ही पण स्टेप करणं त्याच्यात अवघड आहे. हे काय आवश्यक आहे, म्हणजे 2 स्टेप करायचे तुम्हाला. एक काउंट काढणं, दुसरं टीमॉडचा सुद्धा डेटा जो लोड करायचा आहे तो सुद्धा काढणं. असे 2 गोष्टी इथे करायच्या आहेत. हे लक्षात आलं का तुमच्या? सांगा. हा, हे तसं सोपं आहे. फक्त हे सिक्वेन्स लक्षात राहायला पाहिजे. दोन्हीचं सेमच आहे. गेट, सिटी बार आणि M1 आणि M0 असं ते लक्षात राहायला पाहिजे. लक्षात ठेवायच्या गोष्टी खूप आहेत त्याच्यात. आता आपण प्रोग्रामला येऊया. आता इथे लिहिलंय ऑलरेडी मी प्रोग्राम मध्ये. काय लिहिलंय बघा. अरे असं केलं की असं का होते.
शेअर. आता इथे मी ऑलरेडी काय लिहिलेलं दिसतंय तुम्हाला, हे टी मॉड मधला काउंट लिहिलाय बघा. 000 टायमर 1चा आणि 001 टायमर 0चा, म्हणून आपला काउंट आला 01 हेक्साडेसिमल. ओके, मग आता हा प्रोग्राम कसा लिहिलाय आपण, हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h हे सुरुवातीला तर आपल्याला लिहिलंच पाहिजे. ओके, मग त्याच्यानंतर एस बीट वापरून आपण काय केलं, P1.3 ला आपण हे जनरेट करतोय ना डिले, तर ह्याला नाव दिलं पी आउट. काही पण नाव देऊ शकताय. इथे दिलंय पी आउट. ओके, पीओ सुद्धा देऊ शकताय. तर P1.3 प्रत्येक वेळेस लिहिण्याऐवजी पी आउट लिहायचं. ओके, त्याच्यानंतर फंक्शन एक इथे डिफाईन केलंय, ते कुठलं आहे, void TDEL म्हणजे डिले फंक्शन, टाइम डिले असं नाव दिलंय त्याला, शॉर्ट फॉर्म टाइम डिले, void टाइम डिले void असं इथे डिफाईन केलं. ओके, मग त्याच्यानंतर काय केलं आपण, मेन घेतला, void main void. मग ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आहे तुमचा, आणि ही प्रोसेस तुम्हाला कंटिन्युअस प्रोसेस ठेवायची आहे इन्फानाइट लूप मध्ये, त्यामुळे इथे व्हाईल 1 वापरला आपण. ओके, आणि पी आउट बिट हे काय करायचंय, टॉगल करायचंय किती साठी, 30 मिली सेकंड साठी. म्हणून सुरुवातीला आपण काय केलं, पी आउट इज इक्वल टू 1 केलं आणि मग 30 मिली सेकंडचा डिले लिहिला. हा जो आहे फंक्शन हे 30 मिली सेकंडच्या डिले साठी लिहिलेलं आहे. हे 30 मिली सेकंडचा डिले दिला इथे, आणि त्याच्यानंतर काय केला, पी आउट 0 केला आणि पुन्हा काय केला, 30 मिली सेकंडचा डिले दिला. ओके, आणि हे कंटिन्युअसली करत राहिलो, म्हणजे तुमचा जो बिट P1.3 आहे हा प्रत्येक 30 मिली सेकंदला टॉगल होईल, असं ह्या प्रोग्रामने होणार आहे. मग आता टाइम डिले फंक्शन आपलं महत्वाचं आहे बघा. आता इथे टाइम डिले फंक्शन आपण लिहिलंय, void टाइम डिले. ओके, याच्यामध्ये रिटर्न काही नाही करायचं आपल्याला, त्यामुळे इथे ब्रॅकेट हे केलेलं आहे. आता इथे टीमॉड रजिस्टर मध्ये व्हॅल्यू आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायची, लोड करायची. म्हणजे टायमर 0 मोड 1 मध्ये सिलेक्ट करायचा. त्याच्यासाठी आपल्याला टीमॉड इज इक्वल टू 0x01. 0x01 म्हणजे 01 हेक्साडेसिमल. तुमच्या एम्बेडेड सी मध्ये हेक्साडेसिमल लिहायची पद्धत अशी आहे. यू हॅव टू राईट इट लाईक दिस, 0x01. This means it is 01 hexadecimal. So 01 hexadecimal value is loaded into TMOD register. Okay. Now what is our count? Our count is 8AD0. 8AD0. Okay. And this 8A, that is upper byte, you have to load into higher byte of the timer, and this lower byte you have to load into lower byte of the timer. Okay, and your timer number is 0, therefore TH0 will be equal to 0x8A. TL0 will be equal to 0xD0. That means we have loaded the initial count in timer 0 register. Okay, from this count the timer will start counting for delay. Okay, now here from TCON register we are using TR0 bit. Okay, we are using TR0 bit in order to start the timer. So this 0 indicates timer number 0. So for timer number 1 you have to write TR1. Okay, to start the timer what you have to do, you have to make this TR0 is equal to 1. Okay, so here your timer is started. Okay, so till when this timer must be started, till when, till it reaches to maximum count. When it will reach to maximum count, how you are going to detect it? You are going to detect it by rollover from F, 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 F. The next count will be 000.
Okay. So when this rollover occurs, the flag which is present in TCON register, I will show you once again the structure of the TCON register. Okay. So this flag, which initially it was 0 as there was no overflow. Okay. So this will be 0 till there will not be overflow. Once overflow occurs, the TF0 flag will become 1. So TF0 will become 1. Okay. So when this TF0 becomes 1, this comes out of loop. The loop will be terminated. The while loop will be terminated. And when the loop is terminated, you have to stop the timer. How you are going to stop the timer? You are going to stop the timer by making TR0 equal to 0. And after this, you have to once again make this flag 0. You have to reset this flag so that this whole thing is again repeated. Okay. So are you clear about this, students? Are you clear मॅम about ते this? शेवटचं व्हाईल सांगा ना. हे जे आहे ना, एकदा TR0 इक्वल टू 1 केलं की टायमर स्टार्ट होतो. टायमर स्टार्ट झाला की तो कुठून चालू करतो? 8A D0 हा इनिशियल काउंट तुम्ही जो हे केलाय, लोड केलाय, तिथपासून चालू करतो. तो इन्क्रीमेंट होत जातो तो. म्हणजे 8A नंतर 8A D0 नंतर D1 D2 D3 असं करत जातो तो. मग शेवटी कुठपर्यंत येतो तो? कुठपर्यंत यायला पाहिजे त्याने? FF पर्यंत यायला पाहिजे. आणि FF ला आल्यानंतर तो पुढचं इन्क्रीमेंट केल्याबरोबर तो काय होतो? 000 होतो. FF ही त्याची मॅक्झिमम लिमिट झाली ना. मग रोल ओव्हर होत असताना तो 0 होतो. काउंटर असा वर्क होतो. FF नंतर 0 काउंट असतो नेहमी. तुम्ही काउंटर स्टडी केलंय त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे हे FF नंतर 0 इनिशियल स्टेटला तो येतो. जेव्हा असं होतं तेव्हा हे इंटरप्ट जो असतो हा TF0 तो इनिशियली 0 असतो. पण जेव्हा हे रोल ओव्हर होतं तेव्हा तो 1 होतो. आणि आपण हे काय म्हटलंय की स्टार्ट द टायमर टिल TF0 इज इक्वल टू 0. म्हणजे टायमर केव्हापर्यंत स्टार्ट राहील किंवा हे लूप मध्ये केव्हा राहील? जोपर्यंत TF0 0 आहे. पण जेव्हा रोल ओव्हर होतो तेव्हा TF0 1 होतो. आणि जेव्हा TF0 1 होतो तेव्हा हा लूप मधून बाहेर येतो. आणि लूप मधून बाहेर आल्याबरोबर पुढची स्टेटमेंट एक्झिक्यूट होते, ज्याच्याने तुमचा टायमर स्टॉप होतो. आलं लक्षात? टायमर स्टॉप झाला की मग काय करायचं? तो तुमचा TF0 1 झालेला आहे तो प्रोग्राम मध्ये सॉफ्टवेअरने तो आपल्याला 0 केला पाहिजे. ओके. तो सॉफ्टवेअरने इथे काय करायचा? 0 करायचा. ओके. समजलं का? येस वेदांत. हो मॅम. आता हे फंक्शन इथे वापरलंय म्हणजे आता इथे कंटिन्युटी इथे ठेवतोय आपण. म्हणजे पी आउट 1 करायचं 30 मिली सेकंदला हा टायमर वर्क होणार. पी आउट 0 करायचं पुन्हा 30 मिली सेकंदला हा टायमर वर्क होणार. असं अशा पद्धतीने हे आपण वापरलेलं आहे. हे आलं का लक्षात? प्रोग्राम लिहायला सोपा आहे. हे लक्षात ठेवायचं. काय काय स्टेप्स आहेत? पहिल्यांदा तुम्हाला टीमॉड रेजिस्टर मध्ये टायमरच्या मोड सिलेक्शनचं केलं पाहिजे. दुसरी स्टेप तुमची काय असेल की इनिशियल व्हॅल्यू जी काढली आहे आपण काउंटची ती लोड केली पाहिजे. नंतर टायमर स्टार्ट केला पाहिजे आणि मग इथं व्हाईल लूप टाकलं पाहिजे विथ कंडिशन TF इज इक्वल टू 0. आणि मग तो TF1 झाला की बाहेर येतो. मग बाहेर आल्याबरोबर तो टायमर स्टॉप झाला पाहिजे. मग टायमर स्टॉप करायची इथे स्टेटमेंट लिहिली आपण. मग टायमर स्टॉप केल्यानंतर हा तुमचा जो फ्लॅग आहे तो सॉफ्टवेअरने आपण 0 करायचा म्हणजे पुन्हा तो यूज करता येईल आपल्याला. हे अशा पद्धतीने डिलेचं रुटीन लिहिलं जातं. ओके. आलं लक्षात? येस मॅम. तुम्हाला येस मी मॅम. तुम्हाला टिकॉन परत दाखवते बघा. तुम्हाला शेअर नाही करायचं.
काय करायचं, मला मागं जायचं. क्लिअर करते स्क्रीन. क्लिअर ऑल ड्रॉ. मागं जाऊ म्हणजे तुम्हाला टिकॉन दिसेल त्यात काय आहे. टिकॉन मी मागेच लिहिलंय ना. हा हे बघा याच्यामध्ये आहे ते. हा TR बिट जो आहे ना, आता ह्याचा TR0 हा टायमर स्टार्ट करण्यासाठी वापरला जातो. आणि हा TF0 हा फ्लॅग आहे. हा फ्लॅग कशासाठी वापरलेला आहे, हा इंडिकेट करण्यासाठी टायमर ओव्हरफ्लो होतो का. तर हे जे 2 बीट आहेत, हे 2 बीट आहे. हे इंटरनली हा मॉनिटर करत असतो टायमरची व्हॅल्यू. आणि जेव्हा रोल ओव्हर होतो तेव्हा हा 1 होऊन जातो. इनिशियली हा 0 असतो. आणि तुम्ही सॉफ्टवेअरने हा 0 किंवा 1 करू शकताय. हा पण तुम्ही 0 किंवा 1 करू शकताय. हा 0 केला टायमर बंद, हा 1 केला की टायमर सुरू. तसंच हे टायमर 1च आहे. ओके. आता हे झालं. अजून एक प्रोग्राम मी तुम्हाला सांगते. किती वेळ राहिले, 5च मिनिट राहिले, पण तरी सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात इंट्रोडक्शन सांगते. हे काय रे, लेक्चर चालू आहे माझं, थांब जरा. शेजारी कोणी नाहीये का आलेलं? तिकडे टीचर असतील बघ. हे बघा, आता इथे काय दिसतो हे काय दिसतो प्रॉब्लेम तुम्हाला. राईट C प्रोग्राम टू जनरेट स्क्वेअर वेव्ह ऑन P2.3 having 2500 Hz frequency. Use timer 1 in mode 1 and crystal frequency is 12 megahertz. असं दिलेलं आहे तुम्हाला. तर ह्याचं कॅल्क्युलेशन थोडं म्हणजे सुरुवातीला टाइम डिले विचारला होता डायरेक्टली. आता इथे काय सांगितलंय की स्क्वेअर वेव्ह जनरेट करा आणि स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, तर तुम्हाला त्याच्यावरून टाइम डिले काढता आला पाहिजे. म्हणजे कसं काढणार टाइम डिले. आता बघा, ही तुमची स्क्वेअर वेव्ह आहे. ओके. आता हा जो पिरियड असतो, या पिरियडला काय म्हणतात, ऑन पिरियड असं नाव आहे, ऑन पिरियड. आणि हा जो पिरियड असेल याला काय नाव आहे, ऑफ पिरियड. ऑफ पिरियड. आणि स्क्वेअर वेव्ह मध्ये कसं असतं जनरली, ऑन आणि ऑफ पिरियड इक्वल असतात. आणि जेव्हा हे इक्वल असतील तेव्हा ड्युटी सायकल 50% असते असं म्हणतात. 50%. म्हणजे ड्युटी सायकलचा फॉर्म्युला काय आहे की टी ऑन अपॉन टोटल टाइम पिरियड म्हणजे टी ऑन प्लस टी ऑफ मल्टिप्लाइड बाय 100 असं ते आहे ड्युटी सायकल. हे दोन्ही जर इक्वल असतील तर तुमची ड्युटी सायकल 50%. रेक्टँग्युलर वेव्ह मध्ये हे वेगवेगळं असू शकतं बरं का. म्हणजे टी ऑन समजा ड्युटी सायकल 70% असेल, 70% असेल तर टी ऑन जास्त असेल आणि टी ऑफ कमी असेल. आणि ड्युटी सायकल जर समजा तुमची 40% असेल तर टी ऑन कमी असेल तुमचा आणि टी ऑफ जास्त असेल. त्या केसमध्ये टी ऑन आणि टी ऑफ दोन्ही काढणं तुम्हाला गरजेचं असतं. पण जर इक्वल असतील, ड्युटी सायकल 50% असेल, ऑन पिरियड ऑफ पिरियड इक्वल असतील, तर मात्र एकच टाइम डिले रुटीन लिहायची गरज आहे, 2-2 लिहायची गरज नाही. ओके. शक्यतो परीक्षेमध्ये ड्युटी सायकल 50% वाला विचारतात, पण मग काय कुणाचं सांगता येत नाही. ओके. आता हे बघा, राईट C प्रोग्राम टू जनरेट अ स्क्वेअर वेव्ह ऑन P2.3 having 2500 frequency. Use timer 1 in mode 1. Crystal frequency is 12 megahertz. आता पहिल्यांदा जे करायचं आहे ते आपल्याला करावंच लागेल. काय, क्लॉक फ्रिक्वेन्सी ऑफ द टायमर युनिट जी 1 मेगाहर्ट्ज आहे. म्हणजे क्रिस्टल फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय 12 ही आली 1 मेगाहर्ट्ज. इथे काही शंका नाही. आता
आपली ही जी स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी दिली आहे ना, त्याचा टाइम डिले काढायचा आपल्याला. काय करायचा? टाइम डिले काढायचा. तो मी काय लिहिलाय TSQW म्हणजे टाइम पिरियड ऑफ द स्क्वेअर वेव्ह विच इज इक्वल टू 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. सो 1 अपॉन 2500. हे जर काढलं तुम्ही शक्यतोवर सेकंद मध्ये ठेवा म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं जातं. 0.0004 सेकंड इतकं येतं. ओके, मग ह्याची ड्युटी सायकल 50% आहे. म्हणजे मग काय होईल तुमचा टाइम डिले म्हणजे टी ऑन विल बी इक्वल टू टी ऑफ. दोन्ही निम्मे असतील ना त्याच्या, बरोबर आहे. टी ऑन इज इक्वल टू टी ऑफ इज इक्वल टू युअर टाइम डिले दॅट यू आर गोइंग टू जनरेट and that will be equal to half of the 0.004. So it will be 0.0002 सेकंड. ओके, हे लक्षात येते का सांगा बरं. मी वेव काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही वेव आहे तुमची. ओके, आणि हा टोटल टाइम पिरियड तुमचा काय आहे? 0.0004 आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे हा टाइम पिरियड किती होईल तुमचा? 0.3 वेळा 0 आणि 2 आणि दुसरा पण तेवढाच होईल, सेमच. ओके, म्हणजे मग तुम्हाला टाइम डिले कितीचा जनरेट करायचा आहे? 0.002 सेकंड. ओके,